फ्लाइंग राणी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज डे 2 आहे आणि आज माझी सेकंड जिप सफारी बुक आहे, ती आहे झोन 4 ला। ती पण 3:30 ते 6:30 या वेळामध्ये आहे। तर आज मी, क्रिशा आणि गौरव आम्ही सगळेजण एकत्र जाणार आहोत। हॅलो, आता मी सेकंड सफारीसाठी तयार झालेली आहे आणि माझा आहे झोन 4। सो मी रेडी झालेली आहे आणि आता लवकरच आमची जिप्सी येणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते की झोन 4 ला मला काय काय दिसेल ते। माझ्यासोबत राहा आणि हा व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। फ्लाइंग राणी 4 ला जातोय। सो हे आहे झोन 4 चा एंट्रन्स गेट जे मी तुम्हाला दाखवते। आता बघूया की आता आपल्याला टाइगर विजिट होतोय की नाही। माझ्यासोबत राहा। कई बार क्या होता है, मोर आहेत, मगर आहेत, सगळे एकत्रच आहे। वाव, इथे तर सगळे तुम्ही बघू शकता की हरणांचा कळप आहे। आमच्या जिप्सीमध्ये जे गाईड होते ते आम्हाला या झोन 4 विषयी आणि रणथंभोर नॅशनल पार्क विषयी थोडीशी माहिती देते। ते आपण ऐकूया। ये स्टेट ऑफ जयपुर महाराजास की प्रॉपर्टीज रही है। ये उनका प्लेग्राउंड था, पिग स्टिक्स हंटिंग के लिए वहीं आया करते थे। और 1955 के अंदर इसको गेम सेंचुरी के लिए गवर्नमेंट ऑफ राजस्थान को ये जंगल दे दिया गया। तो यहाँ फर्स्ट गेम सेंचुरी बनी 1955 के अंदर। 1973 के अंदर यहाँ टाइगर रिजर्व प्रोजेक्ट लॉन्च हुआ और 1983 to 84 में इसको अनाउंस किया गया रणथंभौर नेशनल पार्क। इस पार्क का जो टोटल एरिया एट प्रेजेंट वो है 1700 स्क्वायर किलोमीटर और 1700 स्क्वायर किलोमीटर का 80% रिजर्व है टाइगर के लिए। 20% एरिया ओपन किया गया है टूरिज़्म के लिए। 20% को अगेन डिवाइडेड किया है 10 जोन में, जिसमें से आज का जो जोन है आपका जोन नंबर 4 है। और इसके टोटल जो एस्प्रॉक्सिमेटली जो टाइगर हैं वो 72 टाइगर हैं, बट हमारे पास जो एरिया है वो 20% एरिया, इसलिए टाइगर भी हमारे पास 20% है। सो 72 का 20% होता है 15 टाइगर। कुछ आवर लाइफ टाइगर हैं 8 to 10 टाइगर समथिंग। सो टोटली 25 टाइगर टूरिज्म जोन के अंदर आते हैं। उसको हम 10 पार्ट में डिवाइडेड करते हैं, तो एक जोन के अंदर 1 या 2 टाइगर का मूवमेंट रहता है। अशा प्रकारे आमची टायगर शोधाची मोहीम ही सुरूच होती। आमचं लक्ष हे चोहीकडे होतं की कुठेही टायगर असेल आणि कुठल्याही क्षणी तो आम्हाला दिसेल। त्याच्यामुळे आम्ही जिप्सीमध्ये त्याचा शोध घेतच होतो। तळ्याच्या ठिकाणी असो किंवा डोंगरावर असो, कुठेतरी टायगर दिसेल। सो आता आम्हाला टायगर दिसलाय, जरा लांब आहे, तर हे जिप्सीवाले थोडेसे जवळ घेऊन चालले जेणेकरून आम्हाला टायगर दिसेल। तर बघूया कुठे दिसतो। आम्हाला ते टायगर दिसलाय, पण तो थोडासा आतमध्ये आहे, म्हणून आम्ही फक्त जागा शोधतोय की जेणेकरून ते आपल्याला ते ऍडजस्ट करता येईल गाडी। सो फ्रेंड्स, टायगर दिसल्यानंतर पण असं असतं की व्ह्यू कसा दिसेल। सो व्ह्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट। शेवटी आम्हाला खूप प्रयत्नानंतर एक टायगर दिसला। आम्हाला असं दिसून आलं की तिथे एका सांबार डिअरची शिकार केलेली होती। साधारणपणे तो सांबार डिअर 200 ते 250 किलोचा होता आणि तो टायगर
ते सांबार डिअर खाण्याचा प्रयत्न करत होता. आजूबाजूला खूप सारे जिप्सी आणि कॅन्टर उभे होते, पण त्या टायगरचं लक्ष पूर्ण त्या सांबार डिअरकडेच होतं. साधारणतः वाघ हे अनेक कारणांमुळे सांबार डिअरची शिकार करणे पसंत करतात. कारण मुळतः सांबार डिअर हे आकाराने मोठे असते आणि वाघाला भरपूर जेवण देऊ शकते. आपल्याला तर माहिती आहे की वाघ हा मांसाहारी प्राणी आहे, ज्यांना त्यांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अन्नाची आवश्यकता असते. आणि सांबार डिअर सारख्या मोठ्या शिकारीची शिकार करणं त्यांना एकदमच सहज असं इझी असतं. त्याच्यामुळे वाघ सांबार डिअरला जास्त प्रमाणात पसंत करतात. खरं म्हटलं तर माझ्यासाठी खरंच हा एक नवीन अनुभव होता. कारण प्रत्यक्षात वाघाला खाणं पाहणं म्हणजे हे एक वेगळंच एक्सपिरियन्स होतं माझ्यासाठी. तर मुळतः आपण वाघ हा मोस्टली पिंजऱ्यातच बघतो. पण जंगलामध्ये केलेली शिकार खाणं खरंच हा एक बेस्ट एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी.
मनसोक्त अशी शिकार खाऊन झाल्यानंतर वाघाने तळ्याकाठी जाण्याचा निर्णय घेतला, कारण तो तळ्याकाठी जाऊन बसला. कारण तेव्हाचं टेम्परेचर साधारणतः 47°C होतं, म्हणजे तापमान खरंच खूप गरम होतं. त्याच्यामुळे त्याने त्याची मोमेंट तिकडे केली. वाघाची मोमेंट बघून आम्ही पुढे जात होतोच, त्याच क्षणी आम्हाला एक अस्वल दिसलं. अस्वलाला पाहताच माझं लक्ष त्याच्या मोठ्या जाड अशा पंजांकडे गेलं. खरं म्हटलं तर अस्वल हे 5 ते 6 फूट लांब वाढतात आणि 2 ते 3 फूट खांद्यावर उभे असतात. आणि त्यांचं वजन किती असतं माहितीये? 90 ते 140 किलोग्राम. आम्हाला जो अस्वल दिसला तो खरंच खूप मोठा होता आणि त्याची मोमेंट चालू होती. आमची जिप्सी त्या अस्वलाला कंटिन्युअस फॉलो करत होती आणि तो अस्वल चालत चालत नंतर एका तळ्याकाठी आला पाणी पिण्यासाठी. ते बघा. अशा प्रकारे आमची झोनपूरची सफारी कंप्लीट झाली. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आता वे टू एक्झिट झालेली आहे. आता आम्ही आमच्या टुवर्ड्स हॉटेलकडे जात आहोत. मला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्लाइंग राणी. तोपर्यंत बाय बाय.